नमस्कार मित्रांनो, मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, गावठी कोंबडी हीच आपली ओळख। कारण का मित्रांनो, प्रत्येकजण मला फोन करतो आणि विचारत असतो की तुमच्याकडे ओरिजिनल गावठी कोंबडी आहेत का, कसं आहे, मला फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा। तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सतत व्हिडिओ येतच असतात की आपल्या कोंबड्या कशा प्रकारे आहेत त्या। तरी पुन्हा एकदा सगळ्यांना मी दाखवतो की आपल्या ओरिजिनल गावठी कोंबड्या आहेत, असं क्रॉस ब्रीड वगैरे नाही आहे, सोनाली नाही आहेत, कावेरी नाही, कशाही प्रकारचा आपल्याकडे एक पिल्लूसुद्धा नाही आहे। तर तुम्हाला दाखवतोय आपण आपल्याकडे ओरिजिनल गावठी कोंबड्या आहेत त्या पूर्णपणे। तर मित्रांनो, हे बघा आपल्या कोंबड्या पूर्ण ओरिजिनल गावठी आहेत, तुम्ही पाहू शकता। बघा, आपल्याकडे सोनाली वगैरे कोणत्याही प्रकारची जात नाही आहे, फक्त ओरिजिनल गावठी कोंबड्या आहेत सर्व। हे तुम्ही पाहू शकता, कोंबड्या बघा एकदम कशा आहेत आपल्या। हे सर्व छोटे पिल्लं, हे आपली मोठी पिल्लं दिसतात, ती घरच्या घरी तयार झालेली आहेत। तुम्ही कोंबडी बघा, ही कोंबडी बघा, शाईन बघा किती कोंबडीला आहे। अशी सोनालीची कोंबडी असते का बघा, पूर्ण गावरान। ही बघा, ही पूर्ण ब्लॅक कलरची आहे बघा, ही रेड कलरची। तुम्ही पाहू शकता, पूर्ण आपल्या कोंबड्या आहेत ना गावठी आहेत। किती छान छान कोंबड्या आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि मित्रांनो, व्हिडिओ आपली पूर्ण पाहत जा, लाईक करत जा, तेव्हाच आम्हाला बनवायला सुद्धा चांगलं वाटतंय। आणि वेळात वेळ काढून आम्ही व्हिडिओ बनवत असतो। बघा कोंबडा वगैरे बघा तुम्ही, ओरिजिनल। हा व्हाईट कोंबडा आहे, आपल्याकडे एक व्हाईट कोंबडा होता आहे, म्हणजे आता इथे नाही आहे तो। त्याची सर्व ही व्हाईट दिसतात ना, तर त्याची क्रॉसिंग झालेली आहे, सर्व ती व्हाईट कलरचे दिसतात ते। तर तुम्ही पाहिलं आपल्या कोंबड्या ओरिजिनल गावठी आहेत का नाही, मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, बघूया। आणि मित्रांनो, तुम्हाला दाखवतो व्हाईट कोंबडा माझा आहे तो इकडं। त्याचं सर्व व्हाईट क्रॉसिंगमध्ये झालेलं आहे, तो बघा, तो दिसतोय ना तुम्हाला, व्हाईट कलरचा कोंबडा। त्याचे पूर्ण झालेले आहेत ते बच्चे। तर आपण घरच्या घरी भरपूर बच्चे तयार केलेले आहेत। हा माझा आजोलाचा बेड आहे। आणि मित्रांनो, हा आजोलाचा बेड माझा खराब झाला आहे, कारण की इथे ना, इथे कंप्लीट ह्या भागाला उंदीराने गोंडू पाडला आहे, त्याच्यामुळे पाणी लिकेज झालं आहे। तर हा काढून मला आता दुसरीकडे घ्यायचा आहे। हे बघा आपल्या कोंबड्या, पाहू शकता तुम्ही। आणि मित्रांनो, इकडे बघूया, चला आपण इथे पाणी वगैरे ठेवलेलं आहे। आता इथे एक कोंबडी आपली अंड्याला बसलेली आहे। हा एक आपला ब्रीडर आहे चांगल्या क्वालिटीचा, तिथे एक ब्रीडर आहे, कोंबड्यांची वाट बघतायत ते। तर इकडं आतमध्ये पाहूया आपण। तर हे बघा मित्रांनो, आपण आहे ना इथे कोंबड्या बसवल्यात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अशा आपण कोंबड्या बसवलेल्या आहेत। हे बघा, पूर्ण गावठी कोंबड्या आहेत आपल्या। तर आपण आता याची पिल्लं आपल्याला मिळणार आहेत। हे आपलं खाद्य वगैरे आहे सर्व, आपण इथे खाद्य, अंडे वगैरे ठेवतो, खाद्य त्यांना आणलेलं आहे। हे बघा कसं, तर या बघा आपल्या कोंबड्या कसं एकदम खाद्य खात आहेत। आणि मित्रांनो, आता तुम्हाला ज्या मी कोंबड्या फोड बसल्या आहेत पिल्ले फोडण्यासाठी, तर त्या कोंबड्यांचे पिल्ले जे येतील त्याची ऑलरेडी आपल्याकडे बुकिंग झालेली आहे।
तर याच्या पुढे आपण बुकिंग घेऊन पिल्लं देऊ प्रत्येकाला देणार। बघा क्वालिटी बघा तुम्ही, एक नंबर कोंबड्यांची वगैरे आहे, पूर्ण गावठी कोंबड्या आहेत आपल्या। बघा इथे खूप सुंदर अशा कोंबड्या दिसत आहेत आपल्या। गावठी कोंबडी हीच आपली ओळख आहे मित्रांनो मेन। आणि मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही, एक आपली कोंबडी आतमध्ये ठेवलेली आहे आपण, हे बघा। तर तिला कोरोइजा झालाय, तिची व्हिडिओ येईलच पूर्णपणे। आपण तिला आतमध्ये ठेवलेलं आहे, सेपरेट ठेवून देतो, कारण तिला आपण प्रत्येक वेळेला पकडून औषध देणे शक्य नसतं त्यामुळं, तर असं आपण ठेवलेले आहे। आणि आता मित्रांनो तुम्हाला माझी शेवग्याची झाडं दाखवतो। हे बघा, हे आपण इथे सावलीसाठी त्यांना केलेलं आहे। आपण आता दुपारच्या वेळेत इथे पाणी मारतो, म्हणजे गारवा होतो शेडच्या मागे, सर्व असा पाणी, इकडे पाणी, असं पाणी वगैरे मारतो जिथे सावली असते तिथे उन्हाच्या टायमाला। तर आपण असं पाणी मारून ठेवतो जेणेकरून आपल्या कोंबड्यांना त्रास व्हायला नको म्हणून हीट स्ट्रोकचा। तर शेवगा बघू शकता कसा मोठा झाला आहे भरपूर, आपण सतत पाणी देतो, तर आजूबाजूला पण पानं झाडं आलेली आहेत छोटी, हे बघा। आणि मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता, एक सुद्धा छोटा झाड नाही आहे, हे बघा। शेवगा एकदम मस्त झालेला आहे आपला उंच, आपण त्याला कव्हरअप करून ठेवला आहे असं हिरव्या नेटने। आणि हा झाड आहे तुतीचा, इथे एक शेवगा आहे आपला, हे बघा। हा सुद्धा शेवग्याचा झाड आहे, मस्त झालेला आहे, त्याला कव्हरअप करून ठेवलं आहे म्हणून, तर नाहीतर पूर्ण पाने त्याची खाऊन टाकली असती। आणि हा केलीचा झाड वाढूनच देत नाही, याला सुद्धा कव्हरअप करायचं आहे मला। तर मित्रांनो तुम्ही पाहिलं, हे बघा आपलं सर्व कोंबड्या वगैरे तिकडे दिसत आहेत तुम्हाला, सर्वकडे फिरतात। हे आजोल्याच्या बेडवर त्रास देतात खूप, ते बघा पाणी असं पिण्यासाठी हे करतात, तर आपण त्यांना तसं करून देत नाही आहेत। सर्व आज आपला आजोला बेडचा आपला पाणी खराब म्हणजे निघून गेला आहे, तर सर्व कोंबड्या बघा तिथे छोटे किडे वगैरे खाण्यासाठी पाण्यातले पूर्ण। मस्त अशा आपल्या कोंबड्या आहेत पूर्णपणे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हे बघा आपण आपल्या घराजवळ पिल्ले ब्रूडिंगला आणलेत, तर त्यांना पाणी आणि खाद्य वगैरे ठेवलेलं आहे आपण। आणि ही पिल्लं आपली आहेत, सर्व मस्त बसलेत, एकदम ॲक्टिव्ह पिल्लं आहेत। आणि मित्रांनो ह्या पिल्लांची सुद्धा आपली बुकिंग झालेली आहे ऑलरेडी, तर तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे ब्रूडिंग करतो, एकदम व्यवस्थित मस्त। आता पिल्लं सर्व खाऊन पिऊन झोपलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अनन्या फार्म चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा हिस्सा व्हा। धन्यवाद मित्रांनो, बाय बाय।